नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मराठा आरक्षण चिंतन आंदोलन या संकल्पनेच्या माध्यमातून राज्य शासनाला जाब विचारण्यासाठी आणि राज्य शासनाला अनेक बाबी पूर्ण करता येऊ शकतात, परंतु त्यांच्याकडे त्या केल्या जात नाही। त्या अनुषंगाने आणि मराठा समाजाचे आरक्षणाच्या सोबत इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एका अभिनव आंदोलनाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। सर्वच मान्यवर कायदेशीर आरक्षणाची भाषा करत असतात, परंतु आम्हाला या ठिकाणी आवर्जून आपल्या सहकार्याने आपल्या माध्यमातून शासनाकडे आमचा आवाज गेला पाहिजे, म्हणून दोन बाबी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। 50% मर्यादेची ती बाब या ठिकाणी सातत्याने सगळ्यांच्या समोर येते। त्यामध्ये कायदेशीर पैकी इतका मोठा निर्माण झालेला आहे। भारतीय राज्यघटनेच्या 368व्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की कुठल्याही परिच्छेदाचा म्हणजे आर्टिकलचं संशोधन करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त केंद्र शासनाला आहे। आता इथं अडचण नेमकी अशी उलटी झाली की इंदिरा गांधी प्रकरणामध्ये 50%ची मर्यादा घातल्यानंतर 50%च्या पुढचं आरक्षण देता येत नाही। द्यायचं असेल केंद्र शासनाला त्या 338व्या कलमाप्रमाणे भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल आणि घटनादुरुस्ती केल्यानंतरच ती मर्यादा वाढवता येऊ शकेल किंवा त्याच्या पुढचं आरक्षण देत आहे। इथं नेमकं काय झालं की ऑलरेडी आपल्याकडे 52.5% आरक्षण आहे आणि ते 52.5% आरक्षण असतानाही राज्य शासनाने अधिक ते 10% आरक्षण आहे। म्हणजे मग याला आपण इंदिरा गांधी प्रकरणामध्ये दिलेल्या न्यायनिवाड्याचं उल्लंघन आहे असं म्हणता येणार का? त्याला हो असा उत्तर आहे। म्हणून जो अधिकार केंद्र शासनाचा आहे, केंद्र शासनाने घटनादुरुस्ती केल्याच्या शिवाय हे वाढीव 10% आरक्षण जे आहे ते राज्य शासनाला देता येत नसताना राज्य शासनाने असा अट्टहास का केला हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। हे सगळं करत असताना राज्य शासनाने थोडं आपण मागे जाऊन पाहिलं तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये पूर्वीसुद्धा एक चूक केली होती, त्या चुकीला दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न राज्य शासनामध्ये झालेला आहे। केंद्र शासनाची 102वी घटना दुरुस्ती जी झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की कुठल्याही राज्य शासनाला त्यांच्या राज्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी तो प्रस्ताव माननीय राज्यपालांच्या मार्फत केंद्र शासनाकडे पाठवायचा आणि मग केंद्र शासनाने तो प्रस्ताव NCBC राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवायचा, मग त्यांनी ती मंजुरी द्यायची। मग ते बंधन असतानाही त्या काळामध्ये SCBC आरक्षण जाहीर केलं गेलं होतं। म्हणजे घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर 103 दिवस पार पडले होते। 103व्या दिवसानंतर ते आरक्षण दिलं गेलं होतं। मग ते कायद्याच्या दृष्टीने व्हॅलिड आरक्षण कसं ठरेल? मग या सगळ्या बाबी राज्य शासनाकडे योग्य पद्धतीने पोहोचणं अत्यंत आवश्यक होतं आणि ती बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही अभिनव आंदोलन या ठिकाणी सांगितलं। अत्यंत अभिनव आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करत असताना आम्ही राज्य शासनाकडे गेल्या 2 दिवसापासून विनंती करत आहोत। आम्ही सन्माननीय पालकमंत्री असतील किंवा सन्माननीय साहेब असतील यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की याबाबत गांभीर्याने राज्य शासनाने तात्काळ कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे। राज्य शासनाने जर यावर योग्य भूमिका नाही घेतली तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। या आंदोलनाच्या बाबतची सगळी भूमिका जी आहे तर ती केळी पाटील विचार करत असताना मी थोडक्यात एक बाब आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षण देण्यासाठीचा भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद असलेला कायदेशीर पर्याय आमच्याकडे आहे। तो पर्याय राज्य शासनाने समजून घेतल्याच्या शिवाय त्यांच्या तज्ज्ञ लोकांच्या समक्ष या विषयावरची चर्चा केल्याच्या शिवाय राज्य शासनाला या प्रकरणामध्ये पुढे जाता येणार नाही। म्हणून आमची ही एक आग्रहाची राज्य शासनाकडे विनंती होती की राज्य शासनाने आमच्याकडे असलेला घटनात्मक आणि कायदेशीर पर्याय एकदा समजून घ्यावा
आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये असलेला आमचा मराठा समाजाचा आक्रोश दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा अशा पद्धतीची आमची जी मागणी आहे. या निमित्ताने साधारणतः 22 तारखेच्या पुढे आम्ही आंदोलनामध्ये काम हाती घेणार आहे. तर ते साधारणतः कसं आंदोलन असेल याबाबतची माहिती स्वतः केली पाटील यांनी द्यावी. मी धन्यवाद. सर्वात प्रथम सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये आज आंदोलन करत आहे. इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल यांच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं होतं. जवाब दो, जवाब दो, जवाब दो. या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर आम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले होते की आज या महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी मागणी करत आहे. तर तुमच्या पक्षाची त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून प्रत्येक पक्षप्रमुखांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो. त्यावेळेस एकाही पक्षप्रमुखांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिला नाही आणि त्याची या ठिकाणी भूमिका पण या ठिकाणी मांडलेली. त्यानंतर पुन्हा या महाराष्ट्रात आज मराठा समाजासाठी आरक्षण भेटा म्हणून प्रत्येक गावात, जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. त्यानुसार संभाजीनगर या जिल्ह्यातून जी मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात या ठिकाणी झाली होती. पुन्हा या सर्व संघटनांना या ठिकाणी आम्ही एकत्रित करून पुन्हा संभाजीनगर आणि विशेषतः त्या क्रांती चौकातून या ठिकाणी आमची या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात या ठिकाणून होणारे बांधवांनी, पत्रकार बांधवांनी. मग आंदोलन कसं असणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आमच्याकडं मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यावं आणि ते कसं भेटल याचं प्रदर्शन आम्ही त्या ठिकाणी क्रांती चौकात या ठिकाणी मांडणार आहोत. आणि ते प्रदर्शनच त्या ठिकाणी राहणार नाही. तर आम्ही आजपर्यंत जे चिंतन केलं तर मराठा समाजाला का बरं या ठिकाणी आरक्षण भेटत नाही, त्या चिंतनाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनाला नाव दिलेलं आहे मराठा आरक्षण चिंतन परिषद. त्याच्या माध्यमातून हे आंदोलन आमचं त्या ठिकाणी होणारे बांधवांनी. आणि हे आंदोलन सगळ्यात आगळं वेगळं आंदोलन त्या ठिकाणी राहणार आहे. त्या ठिकाणी मी स्वतः आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे. त्याच पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देता येईल त्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आमचे सन्माननीय ज्येष्ठ अभ्यासक ताते पाटील हे त्या ठिकाणी त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडणार आहेत. बाबा एवढं. आणि आतापर्यंत राज्य सरकारने ज्या ज्या चुका त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुका त्या ठिकाणी मांडणारे बांधव.